मित्रांनो, नर्सिंग ॲप्टिट्यूड या सब्जेक्टमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतील, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण नर्सिंग ॲप्टिट्यूडचे मोस्ट इम्पोर्टंट टॉपिक्स पाहणार आहोत. आता यामध्ये ए टू झेड पर्यंतचे सगळे टॉपिक्स इन्क्लूड असतील. यासोबतच त्याचे सब टॉपिक्स देखील इन्क्लुडेड असतील. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नर्सिंग ॲप्टिट्यूडचा कंप्लीट सिलेबस पाहणार आहोत. आता मित्रांनो, तुम्हाला जर एक्झाममध्ये 95+ घ्यायचे असतील तर आपली जी बॅच आहे, जी 26 तारखेपासून सुरू झाली आहे, ती बॅच जॉईन करा. यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, टेस्ट सिरीज, क्वेश्चन बँक, नोट्स या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. आता मित्रांनो, चला आपल्या व्हिडिओकडे वळूयात, जो आहे नर्सिंग ॲप्टिट्यूडचा सिलेबस. फर्स्ट म्हणजे जो टॉपिक आहे बेसिक्स ऑफ नर्सिंग किंवा नर्सिंग फाउंडेशन. आता नर्सिंग फाउंडेशन मध्ये तुम्हाला फाउंडर विचारले जातील. त्यासोबतच नर्सिंग इंडियामध्ये कधी सुरू झाली होती, कॉलेज कधी सुरू झालं होतं, डिप्लोमाचा कोर्स कधी सुरू झाला होता, यासोबतच म्हणजे हिस्ट्री असती. त्यासोबतच स्कोप, रोल ऑफ नर्सिंग या गोष्टी असतात. इथिक्स अँड एटिकेट, नर्सिंग हिस्ट्री मी तुम्हाला आधीच सांगितलंय. तर या सर्व गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील बेसिक्स ऑफ नर्सिंग मध्ये. नेक्स्ट टॉपिक येतो तो म्हणजे बेसिक हेल्थ सर्व्हिसेस. यामध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी हेल्थ केअर असतं. हेल्थ केअर डिलिव्हरी सिस्टीम इन इंडिया असतं. त्यासोबतच रोल ऑफ नर्स इन कम्युनिटी हेल्थ. म्हणजे इथे रोल म्हणजे काय, तर एक्झॅक्टली नर्सचं काय काम आहे, त्यांचं वर्क काय असतं, त्यांची ड्युटीज काय असतात, तर हे सर्व या टॉपिकमध्ये विचारलं जातं. आता नेक्स्ट टॉपिक असेल तो म्हणजे अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. एकदम या टॉपिक मधलं एकदम बेसिक लेवलचं तुम्हाला विचारलं जातं. ह्युमन बॉडी सिस्टीम मधलं बेसिक इंट्रोडक्शन असतं. आता ह्युमन बॉडी सिस्टीम मध्ये वेगवेगळ्या सिस्टीम असतात, जसं की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, इम्युनी सिस्टीम. तर अशा वेगवेगळ्या सिस्टीम असतात, तर त्याबद्दल तुम्हाला विचारलं जातं. यासोबतच बोन्स बद्दल नंबर विचारले जातात, म्हणजे बॉडीमध्ये किती बोन्स असतात. त्यासोबतच त्याचे टाइप्स विचारले जातात, जॉईंट्स विचारले जातात. त्यानंतर जर आपण ब्लड पाहिलं, ब्लडमध्ये त्याचे कंपोनंट्स आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट, सर्क्युलेशन बेसिक्स यामधलं विचारलं जातं. आणि रेस्पिरेशन मधलं तुम्हाला बेसिक विचारलं जातं. मित्रांनो, पाहता रेस्पिरेटरी सिस्टीम देखील असतं, जी ह्युमन बॉडी सिस्टीम मध्ये येतं. न्यूट्रिशन अँड माल न्यूट्रिशन, याच्यामध्ये डेफिनेशन अँड बॅलन्स डाईट असतं. यासोबतच न्यूट्रिएंट्स मध्ये कार्ब्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स या सर्व गोष्टी विचारल्या जातात. आणि माल न्यूट्रिशन म्हणजे त्याचे कॉजेस काय असतील, त्याचे वेगवेगळे टाइप्स येतात, ते अवॉइड करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, या सर्व गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील. नेक्स्ट टॉपिक आहे ते म्हणजे डिसीजेस. आता यामध्ये दोन टाईपचे डिसीजेस असतात, कम्युनिकेबल डिसीज आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज. कम्युनिकेबल डिसीजेस मध्ये टीबी, मलेरिया, कॉलरा, टायफॉइड याचे कॉजेस विचारले जातात, प्रिव्हेन्शन विचारलं जातं. त्यासोबतच हा वॉटर बॉर्न डिसीज आहे, एअर बॉर्न डिसीज आहे, म्हणजे त्याचे टाइप्स विचारले जातात. प्रत्येक प्रकारचा क्वेश्चन याच्यामधून विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस मध्ये कोणते येतात, तर डायबेटीज, हायपरटेन्शन, हार्ट डिसीजेस, कॅन्सर याबद्दल विचारलं जातं. नंतर आहे व्हायटल सायन्स. व्हायटल सायन्स मध्ये बॉडी टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेशन, ब्लड प्रेशर हे टॉपिक्स असतील. नंतर आहे नॉर्मल व्हॅल्यूज, म्हणजे पल्सचे नॉर्मल व्हॅल्यू, आपल्या हार्टबीट्सचे नॉर्मल व्हॅल्यू. त्यासोबतच इन्स्ट्रुमेंट, म्हणजे पल्स चेक करण्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं, डायबेटीससाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं. असे बरेचसे इन्स्ट्रुमेंट्स आहेत आपल्या मेडिकल हिस्ट्रीमध्ये, ज्याला मेडिकल टर्म आहेत सेपरेट. सो या सर्व गोष्टी तुम्हाला व्हायटल सायन्स या टॉपिकमध्ये विचारले जातील. नेक्स्ट चॅप्टर आहे तो म्हणजे फर्स्ट एड. आता फर्स्ट एड म्हणजे काय, सगळ्यात आधी करण्यात येणारी गोष्ट. याच्यामध्ये बर्न्स येतात, फ्रॅक्चर्स, ब्लिडिंग, स्नेक बाईट, फेंटिंग या सर्व गोष्टी येतात. आणि फर्स्ट एड बॉक्स मध्ये काय असलं पाहिजे, कंटेंट यावरती क्वेश्चन विचारला जातो. आता पहा, इथे फक्त फर्स्ट एड वरतीच नाही, तर कोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत हे देखील तुम्हाला विचारलं जातं. नेक्स्ट टॉपिक आहे हायजीन अँड स्टेरिलायझेशन. यामध्ये पर्सनल, एन्व्हायरमेंटल, हॉस्पिटल हायजीन विचारले जातात. हे टाइप्स आहेत हायजीनचे. स्टेरिलायझेशन वर्सेस डिसइन्फेक्शन, याच्यामध्ये मेथड्स असतात वेगवेगळ्या, बॉइलिंग, ऑटोक्लेव्ह सारख्या. तर याबद्दल देखील तुम्हाला माहिती असायला हवी. हे यामधलं सगळं बेसिक विचारलं जातं. ऍडव्हान्स लेवलचं तुम्हाला यामधून विचारलं जात नाही. अगेन आहे हॉस्पिटल डिपार्टमेंट अँड इन्स्ट्रुमेंट्स. याच्यामध्ये ओपीडी, आयसीयू, इमर्जन्सी, ओटी हे सगळे आहेत. आणि कॉमन इन्स्ट्रुमेंट्स अँड देअर युजेस
हे टॉपिक्स यावरती विचारले जातील. नेक्स्ट टॉपिक पहा, आपल्याकडे आहे वॅक्सिनेशन अँड इम्युनायझेशन. याच्यामध्ये त्याचा मिनिंग, इम्पॉर्टन्स विचारलं जातं, नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल विचारलं जातं, नेम्स ऑफ वॅक्सिन्स फॉर चिल्ड्रन. वॅक्सिन्स म्हणजे काय? कोरोनासाठी वॅक्सिन घेतली होती, बरोबर आहे. टीबीसाठी वेगळी वॅक्सिन असते. अशा वेगवेगळ्या वॅक्सिन बद्दल तुम्हाला इथे विचारलं जातं. नंतर आहे बायोकेमिकल टेस्ट. याच्यामध्ये ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट, शुगर टेस्ट, हिमोग्लोबिन टेस्ट अशा वेगवेगळ्या टेस्ट असतील. त्याबद्दल बेसिक लेवलचं तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाईल. आता यानंतर आहे ओनली पर्पज अँड नेम नो केमिस्ट्री. म्हणजे त्याचं पर्पज किंवा नाव विचारलं जातं. एकदम डीप मध्ये ते कसं रिॲक्ट होतं वगैरे या सगळ्या गोष्टी किंवा ती टेस्ट कशी केली जाते याबद्दल तुम्हाला विचारलं जात नाही. नंतर आहे हार्मोन्स. आता हार्मोन्स बद्दल विचारलं जातं. हार्मोन्स कोण प्रोड्यूस करतं, कोणते ग्लँड्स असतात, तो या प्रकारचे प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातील. आता एंडोक्राईन ग्लँड आहे, फक्त नाव विचारले जातील. एक्झाम्पल्स कोणते आहेत तर इन्सुलिन, थायरॉक्सिन, ॲड्रेनालिन हे सगळे ग्लँड आहेत. ओके. त्यानंतर आपण पाहूयात ब्लड अँड ब्लड ग्रुप्स बद्दल. ब्लड ग्रुप्स कोणते कोणते आहेत तर ए बी, ए बी, ओ मध्ये ओ पॉझिटिव्ह, ओ निगेटिव्ह असे वेगवेगळे ब्लड ग्रुप्स आहेत. RH फॅक्टर, युनिव्हर्सल डोनर कोणता ब्लड ग्रुप असतो, रेसिपिएंट ह्याबद्दल तुम्हाला विचारलं जातं. नंतरचा टॉपिक आहे बिहेवियरल सायन्स. आता बिहेवियरल सायन्स मध्ये ह्युमन बिहेवियर, कम्युनिकेशन स्किल्स, नर्स पेशंट रिलेशनशिप, एम्पॅथी अँड सिम्पथी याबद्दल तुम्हाला विचारलं जातं. आता मित्रांनो, आपण एक्झाम ओरिएंटेड टॉपिक्स पाहूयात, पण त्याआधी तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढा मोठा सिलेबस कसा कम्प्लीट करायचा. तर त्यासाठी माझ्याकडे तुमच्यासाठी सोल्युशन आहे, जी म्हणजे न्यू लाईव्ह बॅच, जी 26 तारखेपासून सुरू होते. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह लेक्चर्स मिळतील. ते कधी मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत. फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आहेत. प्रॅक्टिससाठी क्वेश्चन बँक आहे आणि रिव्हिजनसाठी फुल सिलेबस नोट्स देखील आहेत. यासोबतच फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप मिळणार आहे आणि तुम्ही ज्या दिवशी कोर्स एनरोल कराल त्या दिवशीपासून कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत आमचा फुल सपोर्ट असणार आहे. आता नर्सिंग सीईटी सोबतच जर तुम्ही PCM, PCB सीईटी, JEE, नीट या एक्झामची देखील तयारी करत असाल तर त्याचे देखील आपल्याकडे कोर्सेस आहेत. आता तुम्हाला मित्रांनो, तुम्हाला जर 5ही कोर्सेस ऍट अ टाइम बाय करायचे असतील तर त्याची प्राइस असेल फक्त 10,000 रुपये आणि सिंगल कोर्स बाय करायचं असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. पहा मित्रांनो, 5,000 रुपयामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी मिळणार आहेत. आणि जर तुम्ही कॉम्बो कोर्स घेतला तर तुम्हाला हे 5ही कोर्सेस मिळतील. त्यासोबतच हे प्रत्येक फॅसिलिटी प्रत्येक कोर्स सोबत मिळणार आहे. आता कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून तिथून देखील तुम्ही आपला कोर्स हा एनरोल करू शकता. आता पाहूयात एक्झाम ओरिएंटेड टॉपिक्स. फर्स्ट म्हणजे नॅशनल हेल्थ प्रोग्राम. यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स असतात, जसे की NHM, नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम. असे बरेचसे प्रोग्राम्स आहेत, इम्पॉर्टंट डेट्स आहेत, जे तुम्हाला एक्झाम मध्ये डेफिनेटली विचारले जातात. 100% गॅरंटी आहे की 1 ते 2 प्रश्न विचारला जातोच. त्यानंतर प्रायमरी हेल्थ केअर, त्याचा मिनिंग, त्याचे प्रिन्सिपल्स, एलिमेंट्स, रोल ऑफ नर्स हे सर्व विचारलं जातं. अगेन नंतर तुमच्याकडे आहे एन्व्हायरमेंटल हेल्थ. त्याच्यामध्ये सेफ वॉटर, सॅनिटायझर, वेस्ट डिस्पोजल, एअर अँड वॉटर पोल्युशन बेसिक ह्या गोष्टी असतील. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट कसं केलं जातं. कलर कोडिंग एक महत्वाची इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणजे वेगवेगळ्या डस्टबिन असतात तर कोणत्या डस्टबिन मध्ये कोणता वेस्ट टाकायचा हे लिहिलेलं असतं. सो त्या देखील गोष्टी एक्झाम मध्ये विचारल्या जातात. अगेन आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. त्यानंतर फॅमिली प्लॅनिंग मेथड्स, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारल्या जातात. आता मित्रांनो, या कम्प्लीट सिलेबस या नर्सिंग अप्टिट्यूड सोबतच फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश या सगळ्या सब्जेक्टचा तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल तर आपली बॅच ही नक्कीच जॉईन करा. तुम्ही ही बॅच जॉईन केली तर माझी गॅरंटी आहे की 95+% तुम्हाला एक्झाम मध्ये नक्कीच पडतील. आता मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपली बॅच जॉईन करायला विसरू नका, जी 26 जानेवारी पासून सुरू झाली आहे. चला तर मित्रांनो, आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू, नाईस डे, बाय.